जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आज आपण पुणे ग्रामीण पोलीस शिपाई या पदासाठी अंदाजित कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो अंदाज यासाठी म्हणतोय जवळपास हा कट ऑफ आपला 95% खरा ठरू शकतो विद्यार्थी मित्रांनो, कारण की ऑफिशियल अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही आहे किंवा ऑफिशियल मेरिट लिस्ट आलेली नाही आहे। तरी पण आपला जो कट ऑफ आहे आपल्याला माहिती आहे की ठाणेचा, त्यानंतर जवळपास आपण रायगडचा आणि जेवढे पण कट ऑफ सांगितलेले आहे याआधी ते जवळपास आपले 90+ खरे ठरलेले आहे। ठीक आहे, ते मग SRPFचे असो किंवा पोलीस शिपाई या पदासाठी असो। तर पहा, पुणे ग्रामीण पोलीस शिपाईसाठी आपण कट ऑफ घेऊन आलेलो आहे विद्यार्थ्यांच्या मागणीवर। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसाधारण कट ऑफ घेऊन आलेलो होतो। या व्हिडिओमध्ये आपण फिमेलचा कट ऑफ घेऊन आलेलो आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण माजी सैनिक, होमगार्ड, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यानंतर जेवढे पण पोलीस पाल्य वगैरे जेवढे पण समांतर आरक्षणमध्ये येतात त्यांचे कट ऑफ घेऊन येणार आहोत। जर तुम्हाला लवकर कट ऑफ काढून पाहिजे असेल तर तसं कमेंट करा। कमेंट करण्याच्या वेळेस जर तुम्हाला होमगार्डचा कट ऑफ काढून पाहिजे तर HG कट ऑफ म्हणून टाईप करा। जर तुम्हाला माजी सैनिकचा कट ऑफ पाहिजे तर एक्स मॅन कट ऑफ म्हणून कमेंट करा। जास्तीत जास्त ज्यांचे कट ऑफचा मेसेज येईल किंवा कमेंट येईल आपण त्यांच्यावर व्हिडिओ आणूया। ठीक आहे, महिलांची खूप डिमांड होती की सर पुणे ग्रामीणला महिलांचा कट ऑफ किती जाऊ शकतो त्यावर व्हिडिओ आणा म्हणून आपण पटकन येत्या 2 तासामध्येच 6 वाजता आपण तो व्हिडिओ टाकलेला होता आणि आता आपण जवळपास 8 वाजताच्या दरम्यान हा व्हिडिओ टाकतो आहे महिलांचा कट ऑफसाठी। कारण कट ऑफ काढायला वेळ लागतो, कारण की जवळपास हा कट ऑफ काढायला खूप उशीर वेळ लागतो। म्हणून विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे। तर पहा, ओपन सर्वसाधारण आपण मगाशी सुद्धा सांगितलं होतं तरी पण आपण फास्टमध्ये सांगून देऊया। ओपन सर्वसाधारण 126 वर जाणार आहे, महिलांचा ओपनमध्ये 116 मार्कवर जाणार आहे। त्यानंतर OBC सर्वसाधारण 121 वर जाणार आहे, महिलांचा 108 मार्कवर जाणार आहे OBCमध्ये। त्यानंतर SCBC सर्वसाधारण 122 मार्कवर जाणार आहे, महिलांचा SCBCमध्ये 114 मार्कवर जाणार आहे। त्यानंतर बघा SBC सर्वसाधारण 116 मार्कवर जाणार आहे, महिलांचा 103 मार्कवर जाणार आहे। त्यानंतर NTC सर्वसाधारण 123 मार्कवर जाणार आहे, महिलांचा 112 मार्कवर जाणार आहे। एक महत्त्वाची सूचना, यामध्ये चुका असू शकतात कारण की काढण्याच्या वेळेस मागे पुढे आपला जर कर्सर झाला किंवा आपण मोजण्याच्या वेळेस मागे पुढे झाला किंवा आपण जाहिरातीमध्ये वेगळं काही लक्षात आलं किंवा आपला कमी जास्त जागा झाला तर मागे पुढे कट ऑफ होऊ शकतो। तर ही सूचना लक्षात घ्या। आपण जो कट ऑफ सांगतोय तो असाच येईल, आपलं मुळातच म्हणणं नाही, फक्त हा एक अंदाज आहे। मागे पुढे कट ऑफ होऊ शकतो पण तरी पण 90% हा खरा ठरू शकतो, 95% हा खरा ठरू शकतो। कारण की आतापर्यंतचा जेवढा पण इतिहास आहे आपला कट ऑफ काढण्याचा तो जवळपास तेवढाच ठरलेला आहे। पण तरी पण एक सूचना लक्षात घ्या की हा कट ऑफ एक अंदाज आहे। त्यानंतर बघा NTC सर्वसाधारण 123 वर जाणार आहे, महिलांचा NTCमध्ये 112 मार्कवर जाणार आहे। त्यानंतर बघा NTB सर्वसाधारण 116 मार्कवर जाणार आहे। त्यानंतर NTB महिलांचा 110 जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा NTD सर्वसाधारण 122 मार्कवर जाण्याची शक्यता आहे, महिलांचा 114 मार्कवर जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा VJA सर्वसाधारण 123 मार्कवर जाण्याची शक्यता आहे, महिलांचा 106 मार्कवर जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा SC सर्वसाधारण 114 मार्कवर जाण्याची शक्यता आहे, महिलांचा 106 मार्कवर जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा ST सर्वसाधारण 111 मार्कवर जाण्याची शक्यता आहे, महिलांचा 102 मार्कवर जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा EWS सर्वसाधारण 107 मार्कवर जाण्याची शक्यता आहे, महिलांचा 92 मार्कवर जाण्याची शक्यता आहे। तर बघा मी परत तुम्हाला एक सूचना सांगतोय की हा एक फक्त अंदाज आहे, पण जवळपास हा 90 ते 95% आपला खरा ठरू शकतो, कारण की यामध्ये चुका होऊ शकतात। म्हणून सर्वांनी फायनल मेरिट येण्यापर्यंत वाट बघायची आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।